श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 5 डिसेंबर आणि आज या 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. सोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्ती होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते. जो व्यक्ती या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करतो तर त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो असे म्हटले जाते. जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न केले तर गरिबीची सावली ही तुमच्यावरती कधीही पडत नाही. माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी राहतो. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत पूजा केली जाते. तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी, दारिद्र्य नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते. शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात. आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये 7 वेळा येत असते आणि जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच बाहेर जाते. ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ही आपल्या घरात जाळायची आहेत. घरात कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते. जर आपल्या घरात सतत भांडणे, कलह, मतभेद होत असेल, कुटुंबांमधील नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल, नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल तर हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून सुख समृद्धी येते. तसेच घरात ही वस्तू जाळल्याने घरातील पितृदोष हा देखील कमी होतो. त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही. बऱ्याच वेळा आपल्या घरातील सदस्य हे काही कामांसाठी बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतरनं ते अशा काही जागेवरती जातात किंवा वाईट लोकांची नजर त्यांच्यावरती पडत असते आणि जेव्हा ते पुन्हा घरात येतात तेव्हा ती नकारात्मकता त्यांच्यासोबत घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे घरात अनेक अडचणी निर्माण होतात. आजारपण येतं, भांडणं, कलह सुरू होतात आणि म्हणून ही वस्तू जर आपल्या घरात जाळली तर नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेरच राहते. तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होते. तसेच घरातील मुलांची सतत चिडचिड होत असेल, मुलं खूप हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलं-मुली आहेत परंतु विवाहयोग हा जुळून येत नसेल तर घरामध्ये हा उपाय तुम्ही करा. हा उपाय केल्याने घरातील मुलांसंबंधित सर्व अडचणी दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल.
आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 11 11:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता। परंतु जर तुम्हाला शक्य असेल, तुम्ही घरीच असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी 6 नंतरनं 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। पंती घेताना तुम्हाला कुठेही तुटलेली फुटलेली घ्यायची नाही, चांगली एक मातीची पंती घ्यायची आहे। तुम्ही ती अगोदर वापरलेली असेल तरीही चालेल, फक्त तुटलेली पंती तुम्हाला घ्यायची नाहीत। किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। यानंतर या तांदळावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवला जातो आणि या कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता जी असते तर ती खूप जास्त असते। यामुळे घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर वापरावा। आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर आहे तर त्या कापराच्या तुम्हाला 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि यावरती आपल्याला 3 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका। 3 अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला 3 हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत आणि एक आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। जी दालचिनी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्या दालचिनीचा तुम्हाला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला त्या कापरावरती वरून ठेवायचा आहे। दालचिनी त्याचबरोबर लवंगा आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि अखंड स्वरूपात वास करते। आता या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत। परंतु हा कापूर जाळण्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा, धूप अगरबत्ती लावायची, तुळशीपाशी एक दिवा लावायचा आणि यानंतरच हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे। आता हा कापूर तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला त्यावरून 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा कापूर तुमच्या घरासमोर प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी हे भांडं तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे। यानंतरनं हे भांडं तिथून उचलून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती उंबरठ्याच्या बाहेर मधोमध तुम्हाला हे भांडं जोपर्यंत यामधला कापूर जळत आहे तोपर्यंत ठेवायचं आहे। आता जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतरनं ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे। जोपर्यंत यामधल्या सगळ्या वस्तू जळत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे। किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा प्रभावी मंत्र हा मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती सुद्धा लावून देऊ शकता। उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा, घराच्या खिडक्या ज्या आहेत तर त्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या, जेणेकरून घरातली नकारात्मकता ही बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल। आता हे भांडं शांत झाल्यानंतरनं यामधल्या ज्या काही वस्तू असेल त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि तसंच तुम्हाला घराच्या बाहेर ते फेकून द्यायचं आहे किंवा घराच्या बाहेर तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा नेऊन टाकू शकता। त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। प्रत्येक घरामध्ये हे व्रत जे आहे तर ते केले जाते आणि हे व्रत करत असताना आपण सकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती जी आहे तर ती करत असतो। तर ही आरती करत असताना आपल्याला 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि याने ती आरती जी आहे तर ती करायची आहेत। नेहमी आपण दिवा प्रज्वलित करून आरती करत असतो तर आपल्याला ही आरती करत असताना 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या प्रज्वलित करून ही आरती ओवाळायची आहेत। याने माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न होते आणि आपल्यावर धनवर्षाव करत असते। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।